कसबे सुकाणे येथे घराची खिडकी उघडी असल्याचा फायदा घेत सोन्याचे मंगळसूत्र मोबाईल चोरी करणाऱ्या 2 संशयित आरोपींना ओझर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे 85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि ही कारवाई 20 ऑगस्ट रोजी करण्यात आली. दिनांक 28 जून 2026 रोजी रात्री कसबे सुकाणे येथे फिर्यादी अविनाश भारत तिडके यांच्या घराची खिडकी उघडी असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र मोबाईल असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 133/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या घटनेनंतर परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ओझर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच खबऱ्यांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान सुभाष संतोष हिलम आणि सूरज हिरामन हिलम राहणार दात्याने तालुका निफाड जिल्हा नाशिक या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 5 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र तसेच 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण 85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केलं असता पिंपळगाव न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमल M, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या सूचनेनुसार ओझर आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खाडे, पोलीस हवालदार अजय मदने, पोलीस शिपाई जितेंद्र बागोली यांच्या पथकाने केली. सद्दाम पिंजारी, ओझर.